स्त्रियांची संख्या वाढली, स्त्रियांची प्रतिष्ठा वाढली, स्त्रियांचं मोठेपण कमी झालं नाही, तर त्यांचं मोठेपण वाढलं. एक स्त्री क्लासिकल संगीत वाजवू शकते, गाऊ शकते, हीच स्त्रियांची ताकद आणि हाच वारकरी संप्रदायाचा विजय आहे. मुळात पुरुष सत्ताक संस्कृती मुळात इथे आहे आणि होतीच. स्त्रिया ह्या गुलाम होत्या, स्त्रियांना कोणताही अधिकार नव्हता, स्त्रियांना कोणती प्रतिष्ठा नव्हती. तुम्हाला नेहमीच मी सांगत आलो आहे की स्त्रियांचा जन्म हा बैलापेक्षा वाईट इथे होता, पण सर्वाघटी राम आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान श्रीकृष्णांनी खरी क्रांती केली. एक गवळ्याचं पोरगं होतं ते, ना भटाचं, ना मराठ्याचं, ना कुणब्याचं, ना कुळवाड्याचं, BC, OBC, ST, NT अशा भटक्या जमातीत जन्माला आलेल्या एका पोरानं समाजाची दुःख पाहिली. अरे, स्त्रियांना कमी लेखणारा धर्म जर या देशात जिवंत राहिला, गाव कुसाबाहेर राहिलेल्या शूरवीरांना, महार मांग मातंग म्हणून ठरवलेल्या मराठ्यांना परत एकदा समाजामध्ये आणलं नाही, तर या देशाची नव्हे तर जगाची बर्बादी होईल, असं ज्याला पहिलं वाटलंय त्याचं नाव यशोदेचा कन्हैया श्रीकृष्ण भगवान आहे. तुमच्या प्रगतीचं पहिलं साधन आहे बायांनो. म्हणून पुरुष नाही येऊ द्या कीर्तनाला. कीर्तन हे तुमच्यासाठीच आहे. संत साहित्यामध्ये मी जरी कीर्तन करत असलो तरी बरं का दादांनो, म्हणजे शिकलेले असाल तर ऐका, माझं कीर्तन शिकलेल्यांसाठी आहे आणि काहीच न शिकलेल्यांसाठी आहे, मधल्यांसाठी नाही. मधल्यांसाठी नाही. हो, आय वॉन्ट यंग मॅन, आय वॉन्ट क्वालिफाईड मॅन. स्वामी विवेकानंद म्हणतात, तरुणांनो, धर्माच्या आणि जातीच्या जहरामध्ये गुंतू नका. स्वतःचा एक जगण्याचा नैतिक धर्म आहे. तो धर्म प्रत्येकानं स्वधर्म म्हणून स्वीकारला पाहिजे आणि हा जन्म सार्थकी सद्गुणांनी आणि संस्कारांनी लावला पाहिजे. या स्वतःच्या धर्माचा प्रयत्न करा, असा सांगणारा जगातला पहिला प्रबोधनकार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. बाळा असं अर्जुना, तुला काय मोक्षाची, आता चांगलं वाटतंय, तुला काय मोक्षाची, मुक्तीची, स्वर्गाची, वैकुंठाची उगाच नाहक अंधश्रद्धा डोक्यात घेऊ नको. जसं जसं उंच जातो तसं तसं हवा विरळ होते अर्जुना. काय रे पोरांनो, बरोबर आहे का? जसे जसे उंच जातो तशी तशी हवा कशी होते? विरळ होते की नाही? बोला ना मग, कशी होते? आवाज नाही तुमचा, बोल्या मोठ्याने. आणि विरळ होणाऱ्या ऑक्सिजन नसलेल्या ठिकाणी माणसं राहतील का? नाही. भाकर नसली तरी 4-10 दिवस माणसं जगतील, पाणी नसलं तरी 4-10 दिवस माणसं जगतील. पण मला सांगा, जर वाऱ्यानं संप केला तर तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पंप लावा लागो. नाही लागणार काय? पुंडलिकावर द्या, सगळ्यांना गॅस लागल आणि तो गॅस तरी किती दिवस पुरल? सगळी एका मिनिटात मरतील, कोणीच कोणाला जाळाय शिल्लक राहणार नाही. म्हणून सर्वात
प्रचंड मोठी शक्ती आणि प्रचंड मोठा ईश्वर कोण असेल तर तो वारा आहे, असं ज्याने आम्हाला सांगितलं तो वारकरी संप्रदाय आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही तुमच्या कातड्याला जो काय रंग दिलाय त्या रंगाला काय महत्व आहे? सोनियाचे मणी केले. काय ज्ञानेश्वर माऊली 15 वर्षाचं पोरग, शिवाय ब्राह्मणाचं पोरग आणि ब्राह्मण धर्माच्या विरोधात लढाई करणारं आणि गाव कुसाबाहेरच्या माणसाला प्रतिष्ठा देण्यासाठी आणि ब्राह्मणांपासून तर महारापर्यंतच्या सर्व स्त्रियांना समाजात आणण्यासाठी ज्याने पहिला प्रयत्न केलाय त्याचं नाव आहे श्री ज्ञानेश्वर महाराज. हे धाडस आहे मोठं. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची माय माऊली, संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. टाळी वाजली की मला बरं वाटतंय रे. एवढ्या छोट्या वयात चित्राच्या पाया पडून घराच्या बाहेर निघता आणि विटाळशी बाई म्हणून, विधवाबाई म्हणून अपशकून मानता, दगडाला नमस्कार करता, दगडाला हार पुष्प वाहता, आंबिकेला हार तुरे, आंबिकेला हार तुरे म्हणाल का माझ्या मागे सगळ्या जणी? थोडासा आवाज बारीक ठेव बेटा, थोडासा आवाज बारीक ठेव. आंबिकेला हार तुरे, आंबिकेला हार तुरे. एक बाई तर नुसती कोण कोण म्हणते तेवढीच बघत्यात, तेवढी म्हणली तर आवाज फार गुंजाळ वाटेल जाईल. कशाला का कंजूसपणा करता? कोण काय म्हणते बघते, काय मरण कोण म्हण, आपलं म्हणा, आपली आपण करा, सोड म्हण बाई. कळलं का? आंबिकेला हार तुरे, आंबिकेला हार तुरे, आंबिकेला हार तुरे, आंबिकेला हार तुरे. बहिणीला गुरगुरे सखे ग, बहिणीला गुरगुरे. आंबिकेला हार तुरे, बहिणीला गुरगुरे. दगडा धोंड्यांच्या देवांना हार तुरे घालता, दगडा धोंड्यांच्या देवांच्या जवळ 4-4 तास माळा जपत बसता. मेलेल्या बुवांच्या नावानं मेलेल्या महाराजांना फोटोने देवाऱ्यात ठेवता आणि ज्या म्हाताऱ्याच्या पोराच्या नावानं कपाळाला कुंकू लावते त्या म्हाताऱ्या सासऱ्याला लात मारून हुसकून देत असाल तर सगळ्यात दुःख होतं ते माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना. आणि मग ते म्हणतात, देवळीचा देव मेला, 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 मेला नाही, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला. ऐकू येतंय का? तुकडोजी महाराज सांगतात, अंतरीचा जागवा, अंतरीचा जागवा, देवळीचा देव मेला, देवळीचा देव
याला कीर्तन म्हणतात. नाही तर गळानं मळान चाल धांदरफाळा, त्याला काय कीर्तन म्हणतात होय. उगच रिया काहीच घेण्यानं देण्यानं पुण्याला जाणं काम नाही, कुठं चट. हा आमच्या फादर, माझ्या वडिलांना खूप राग यायचा हो बेसूर माणसाचा. ते म्हणायचं का तुझ्या वाजून काय आडलं होतं का रे बुवा व्हायला गेला, पहिलं भजन शिक, देवळात भजन कर, तपश्चर्या कर, आहे की नाही. मला खूप आनंद वाटतो बाई तुझा, खरंच तुझ्याविषयी. अरे आपल्या कुणब्याची पोरं आहे ती. हे फक्त ब्राह्मणांचंच काम होतं, आपल्याला परवानगीच नव्हती. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा झाली आणि तुम्हाला त्यांनी संविधानामध्ये अभिव्यक्तीचं आणि शिक्षणाच्या कायद्याचं स्वातंत्र्य दिलं. ए तुम्ही कशाला आलेत रे, तू कशाला आलाय, तुम्ही दोघे. ए टरमळाव, हे तुमच्यासाठी नाही आहे कीर्तन, हे खूप एज्युकेशनल लोकांसाठी कीर्तन आहे. ते बघ तो मुलगा बसला ना टी शर्टवाला, असे पाहिजेत उच्च शिकलेले, हे बघ बस ते दिसतात ना 1-2-4 जण, तेवढे आले तरी मला बास होतात. उगाच तंबाखू चोळीन गुटखा खाऊन आम्ही तरुण आहेत. काय यार तुम्ही तरुण आहे, माझ्या तोंडात थोकायला. अरे कसं सुंदर मुखकमंडल पाहिजे. राजस सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. हे काय अभंग काय, हे काय अभंग काय, दगडाच्या देवापुढे नाही संत म्हणत. जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला, काय साक्षात्कार झाला की जनी वणी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव. पुढे मग तो ओळगा वासुदेव, आईसा मनी असू द्यावा भावगा. बहुनाम जन्मना म्हणते. मग तर सगळे सज्जन झाले असते, मग दारूचे आडेच बंद झाले असते. सरकारने किती दारूचा प्रचार केला असता, सरकारने पैसे कमवण्यासाठी दारूचे पैसे मिळतात सरकारला, बरोबर नाही मिळते. पण त्याने किती प्रयत्न केला असता माणसांचे मुडदे पाडण्याचा, तरी पण जर सगळे सज्जन झाले असते तर दारूचे अड्डे असते का हो. पोपटशेट असते, गांजाच्या फुकण्या असते का विकायला. चिलीम, इथे चिलीम विकत मिळते त्र्यंबकेश्वरला, तिथं ते भजने 100 भजने गांजाडूच. नाही म्हणे शंकर गांजा ओढत होता. अरे शंकर गांजा ओढत होता, शंकर होता का पहिला येतं सांग. शंकर म्हणजे तू आहे, शंकर म्हणजे समता, शंकर म्हणजे चांगुलपणा, बरोबर आहे. शंकर म्हणजे गुड कॅरेक्टर. शंकर या शब्दाचा संस्कृत अर्थ असा होतो. शंकर म्हणजे पावित्र्य. शंकर म्हणजे तुम्ही म्हणता ना शंकर स्मशानात राहतो, तर याचा अर्थच असा आहे की स्मशान शंकर आहे, स्मशानात शंकर नाही राहत, तर स्मशानच शंकर आहे. स्मशान शब्द म्हणा बरं एकदा सगळे मोठ्याने म्हणा. हां, आणि स्मशान शब्दाचा विग्रह करता येईल का तुम्हाला. नाही येणार ना तुम्हाला, येईल की नाही. स्म शान सम शान म्हणजे HIV मेलं तरी सुद्धा जिथे जाळतात, गरिबाचं मेलं तरी जिथे जाळतात, आणि करोडपती अंबानी मेला तरी सुद्धा जिथे जाळतात. म्हणजे गरीब आणि श्रीमंत असा मतभेद ज्याच्याकडे नसून सर्वाठाई ज्याची समता आहे त्याला स्मशान असे म्हणतात. आणि म्हणून शंकर या शब्दाचा अर्थ होतो संस्कृतमध्ये समता. बोला काय होतो. मग आता शंकर पायाचा का व्हायाचा का हो दादा. शंकर व्हायचंय, देव पायाचा का व्हायाचा. बोला ग बाया हो, तुम्ही होता का पाहता. एक सिगरेट वाढणारं मारुतीच्या दर्शनाला गेलं, बरं नाही म्हटलं मारुती घेतो का अर्धी. सिगरेट त्याने अशी माग लपवली आणि एका हाताने म्हणा जय बजरंग.
बजरंग म्हणला बेटा मुझे पीछे वाला भी दिखाई देता है. कळलं का? त्याला बजरंग म्हणतात. बजरंग या शब्दाचा अर्थ आहे वज्र अंग. काय होतो बोला, मोठ्याने बोला ना. हे तुम्हाला आज मला काही शब्दांचे अर्थ सांगायचे आहेत खरे. आपण काय करतो, एखाद्या देवाचं नाव असेल ना, त्या देवाच्याच नुसतं पाया पड, कुठं हार घाल, कुठं दैवत. काही काही गावांनी जत्रा असली ना, जत्रा त्या देवाचं वाटोळच बाबा नामदेवराव. म्हणजे अशी लाईन लागते ताटं घेऊन बायांची, नवरा बायकोची. आमची माय पूजा आहे, आमची माय पूजा आहे. 2.5 लिटर दूध वाटायचे द्या हो, बामण आणलाय 1500 रुपये ठरवून. अशी 500 माणसं. मला सांगा 500 माणसांनी जर त्या देवा थंडीच्या दिवसात दही ओतलं आणि तो देव खरंच तुमचा सासरा असता तर तो मेला नसता काय? दांडक्याने फटकावलं नसतं का तुम्हाला? लाजा वाटत आहेत काय? अंगावर दही वचिता सारा आंबाट वास येतो ना मला दिवसभर. अरे काय, एकदा पुजाऱ्यानं देव नटवून थटवून ठेवला का आपण परत त्याला स्पर्श करू नये, त्याला पूजा म्हणतात. कळलं का? आपण डोळ्याने पाहायचं असतंय ना. विटेवरी हा उभा विठ्ठल, विटेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला. काय केला का? त्याच्यावर दही ओतलं. दधी दुग्धम हितम परमं छन्नं पंजगंजन समर्पयामी. बया बामण मंत्र म्हणलं वाईट लय बरं वाटलं. तुला बरं वाटलं पण देवाचं आंबाट सारं शरीर आंबाट झालं ना. दुसरा माणूस पाया पडायला गेला त्या देवा 500 माशाच होत्या. देव म्हणला अरे माया माशा तरी हलवा. म्हणून असलं जे अंधश्रद्धेचं कर्म आहे, हे गाव तसं पूर्वीचं मार्क्सवादी गाव आहे. हे गाव सुधारणावादी आहे. हे गाव पुरोगामी आहे. म्हणून मी या गावात पहिला आलो आणि इथे सप्ताह उभा केला आहे. पण ते तुम्हाला आता पुढे टिकवायचं आहे की अंधश्रद्धेत जायचे तुम्ही ठरवायचं आहे. बरोबर आहे ना? अंधश्रद्धेचे भूत मरू दे. पुरुषांनी म्हणू लागा सगळ्यांनी. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. शेतकरी हा सुखी होऊ दे. इडा पिडाया टळून जाऊ दे. जगानंदात नाऊ दे, जगानंदात नाऊ दे. म्हणजे आपण देवाची पूजा करतो का देवांचा अपमान करतो हे सुद्धा आपल्याला ज्या दिवशी कळेल ना, तो दिवस आपल्या आयुष्यातला परमार्थाचा पहिला दिवस असतो. एक बाई देवाला ओवाळायला गेली आणि खाली पोर उभी होती. जय देव जय देव जय, काय म्हणतो ती काय माहिती. जय देव जय देव जय देव जय देव. डोळे बिळं पार झाकून जय देव जय देव. जे कापूर त्या पोरीवर पडला, ती प्लॅस्टिकची जे फ्रॉक होती का अख्खी जळाली पोर. आईला म्हणली, पोरगी म्हणली आई गुड नाईट. आणि मग म्हणली देवाचं वाटोळं झालं गे. त्याला बाया ओवाळ्या गेले गे. तो का तुला म्हणायला तर मला ओवाळा म्हणून. आणि माझ्या पोरीचं बाया वाटोळं या देवानी मुर्द्यानी केलं ग बाई. त्यांनी केलं का तू केलंस? म्हणून आपल्याला पहिली भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना गड्या रे अर्जुना, गड्या रे अर्जुना. बोला भगवान काय म्हणताय? पवित्र नाही जगी अर्जुना, जगी अर्जुना पवित्र नाही वस्तू गड्या रे. ज्ञानासारखी गड्या रे, ज्ञानासारखी गड्या रे. समजलं?
तुम्ही कॉलेजला जाताय का झालंय? इकडे या बरं जरा. हो चष्मेवाले तुम्ही एक इकडे या, इथे बस. काय होतंय तुम्हा दोघांना जरी मी सांगितलं तरी मला समाधान होईल. वा टाळे वाजवा. बस इथे 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 इथे. नामदेवराव असं बसा ना. असं असं नाही, असं असं. इकडं काय तुमचे काय तोंड कोणी पाहायचे का? तुमच्या तोंडाचं पाहिलं तर मला ज्ञान होईल ना. काही श्रोता चाणक्ष असला की जमतंय. डोळे प्रासादिक पाहिजेत आणि प्रासादिक डोळ्यात. आणि कोण आहे बरं जरा चांगलं एज्युकेशनल क्वालिफाईड कोणी आहे का? जरा तुम्ही हो, तू तुम्ही तुम्ही मयूर. ए मयूर. बरं असू द्या. बस बस झाले. अरे 2 म्हणजे 2000 आहे मला शिकलेली. हो शिकूया शाळा वाढवूया मळा देश करू बलशाली. आम्ही हो भारताचे स्वाभिमानी. 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 शिकूया शाळा वाढवूया मळा. शिकूया शाळा वाढवूया मळा. शिकूया शाळा वाढवूया मला. शिकूया शाळा वाढवूया मला. देश करू बलशाली. देश करू बलशाही. देश करू बलशाली. देश करू बलशाही. आम्ही हो भारताचे स्वाभिमान. आम्ही हो भारताचे स्वाभिमान. हे आम्ही हो भारताचे स्वाभिमान. आहा टाळी टाळी. हा देश करू सुंदर. हा देश करू सुंदर. हा देश करू सुंदर. हा देश करू सुंदर. पहिले होऊया साक्षर. पहिले होऊया साक्षर. पहिले होऊया साक्षर. पहिले होऊया साक्षर. बरोबर आहे ना. म्हणून श्रीकृष्णाने गीता काय महाराज कोणाला सांगितले असेल का हो? येड्या गबाळ्याला. चाल हे तंबाखू चोळ्यान 2-4 गुटखा फुक्या हो या पुढं चला मी तुम्हाला गीता सांगतो. हां अर्जुना कृष्ण दादा थांब ठेवतो येऊ एक लावून करून घे. आणि आता बोल आता बोल अशाला नाही सांगितलं. मग जे 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 बुजुर्ग होते विचारवंत होते ज्ञानी असल्याशिवाय 2 ज्ञानी पुरुषांची चर्चा ज्ञानी नसलेल्यांना ज्ञानी करते. म्हणून संवादाला एकत्र मीटिंगला ज्ञानी लोकच असावे लागतात. बुजुर्ग त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. 15 लाख लोक वारीला गेले म्हणजे काय सगळेच वारकरी नसतात. 4-5 लाख सोडले तर बाकीचे 10 लाख तर रस्त्याने येत असतं. ज्ञानोबा ये तू गावराम. ज्ञानोबा ये तू गावराम. ज्ञानोबा 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 पटकन फुक. अरे ज्ञानोबा लय देवाला आनंद वाटत असेल काय रे असल्या बावळटपणाचा. अरे ज्याचे दात मोत्यासारखे आहेत, ज्याचे ओठ डाळिंबांच्या दाण्यासारखे रसरशीत लाल सुटूक आहेत, बरोबर आहे, ज्याचे डोळे तेजस्वी आणि प्रासादिक आहेत. मग मी तुम्हालाच का बोलवलं?
मी तुमच्याकडे बघून बोलतोय, कारण माझं 40 वर्षाचं बोलणं जे आहे ते मी कधी अनपडांपुढं बोललोच नाही. कारण अनपडांचा देव वेगळा, अनपडांचा धर्म वेगळा. अनपडांचा धर्म मारामाऱ्या करतो, अनपडांचा धर्म तरवारी हातात घेतो, अनपडांचा धर्म धनुष्यबाण हातात घेतो, अनपडांचा धर्म लढाई करायला शिकवतो, तरवार हातात घ्यायला लावतो, आणि शहाण्यांचा धर्म पेन हातात घ्यायला लावतो. बरोबर आहे की नाही? म्हणून माझ्या भगवंताचा धर्म जो आहे श्रीकृष्णाचा, तो लेखणीचा धर्म आहे. आणि हे कुठं लिहिलं कुठं गायलं माहिती आहे का? कुरुक्षेत्रावर. आहे की नाही? धर्मक्षेत्रे काय झालं रे? ए बोआ, तुला काय डायबिटीज आहे का काय? डायबिटीजच्या माणसाला मोत्या जास्त येते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सांग अर्जुना, नाही सांग संजया, कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री माझी मुलं आणि माझ्या भावाची पोरं कुरुक्षेत्रावर रण मैदानात धुमाळीत उभा आहे. मी घाबरून गेलोय संजया. किम कुर्वत संजय. संजया काय करतात ते सांग. इथून गीतेला सुरुवात नाही होत. जेव्हा अर्जुनाचं ज्ञान विकसित झालंय असं जेव्हा श्रीकृष्णाला कळालं, तेव्हा तिथून पुढे गीता सुरुवात झाली. टाळे वाजवा एकदा सगळ्या. अर्जुन म्हणाला, भगवान आय एम सॉरी, तुम्ही मोठे आहात. कार्पण्य दोष पत स्वभाव. बाबा बरोबर आहे. पृच्छामि त्वां धर्म समूढचेतः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. प्रभो, आजपासून तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मी तुम्हाला मेवणा म्हटलं, पाहुणा म्हणालो, सोयरा म्हटलं, तुम्हाला नातेवाईक म्हणून समजलो, पण तुम्ही कोण आहात? कार्पण्य दोष, माझ्याकडून दोष घडले, अन्याय घडले, प्रमाद घडले. प्रभू, तुमच्या भाषेत आय एम सॉरी. यू आर माय गॉड, यू आर माय गाईड, आय एम युअर स्टुडंट. आणि तेव्हा मग शिष्यस्ते अहम शिष्यस्ते, मी तुझा आता शिष्य झालो. प्रभू, मला आता ज्ञान सांगा. आणि मग भगवंत सांगतात, बघ रे अर्जुना, तुकोबराने त्याच्या अभंगाचे गीतेचे अभंग सांगितले. पोरांनो, आपलं राजापूर वैकुंठ आहे. राजापूरमध्ये शाळा डिजिटल पाहिजे, राजापूरमध्ये वृक्षांचं संवर्धन पाहिजे, राजापूरमध्ये वृक्षांचं संवर्धन आहे. राजापूरमध्ये कोणत्याही प्रकारे शत्रूच्या सुद्धा झाडाला तोडलं जात नाही. राजापूरमध्ये सत्याशिवाय वागलं जात नाही. राजापूरमध्ये चिलमीचा गांजा ओढणारा एकही माणूस नाही. राजापूरमध्ये एकही तरुण व्यसनी नाही. राजापूरमध्ये एकही माझा भाऊ विमल चिमल गुटखा फुटका खात नाही. बरोबर आहे. आणि माझ्या वर्षभराच्या सणावारांनी जो खर्च होतो तो सर्व राजापूरच्या बहिणींनी खर्च वाचवून तो खर्च सगळा गोळा करून जिल्हा परिषदेची शाळा पटावर जास्त आणली आणि डिजिटल बनवली. ते राजापूर पंढरपूर होऊन जाईल. हे ज्ञान ज्याच्याकडं आहे, यद्यत
आचरती श्रेष्ठ वा काय या ताईचं कौतुक करावं खरंच. नाही तर माझ्या आयुष्यात असे पेटीवाले येतात कधी कधी. मी म्हणलं का ते गो वाजवतो. मी म्हणलं का ए मी असं म्हणलं त्याच कधी ए बरं बोलावं तर म्हणते सप्त्याचा अध्यक्ष आहे तू. ते म्हणले तुम्ही त्याला काही बोलू नका, तो तुम्हाला पैसे देणार आहे कीर्तनाचे. बसा बोंबलं कसंही वाजव भाऊ, छानच म्हणावं लागते त्याला. मग तुम्हाला आपल्यासारखा पेटी मास्तर कोण नाही, वाबळे मारण्यासारख्या माणसानं आपलं कौतुक केले. कौतुक नाही भाऊ, माझ्या थोबाटात आणून घेतले मी. एवढं लागतंय सुराचं मला, तेव्हा जमते ते कीर्तन. नकोच वाटतं ते कीर्तन मला सूर नसल्यावर, आहे की नाही. म्हणून ज्याप्रमाणे मोठी माणसं चांगलं आचरण करतात, हे बघा बाबा बसलेत पुढे, त्याग आहे. भगवं म्हणजे काय उगाच गंमत आहे काय. कोणी उठलं भगवी टोपी घातली जय जय, तोंडात गुटकान काय जय करतो येड्या. तू तर देवांचा अपमान करतो. पहिलं थोबाड धड पाहिजे हो. तुमच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल, पण तुमचं तोंड प्रसन्न पाहिजे. तो माळकरी नसला तरी वारकरी असतो. आणि 100 माळा गळ्यात तो ज्ञानेश्वरी पाठ आहे बरं का. परवाच्या दिवशी तिकडं कीर्तन होतं माझं साताऱ्याकडं. म्हणले बाबा तिकडं वाजवीत आणला बरं का तो बाबा. वाजवीत कधी आणतात माहिती का. हा हे बाबाला आताच वाजवीत आणला तर आणला गादी बिधी पुढं. हे बाबा कसे गोड हसतात बघा, प्रसन्न. ते माझ्या पुढं बसलं, असं आलं ते आलं, असंच आलं बघ. काही काही पोरी ध्यानावरच नाहीत, पारा अशा आहेत. काही काही मन लावून ऐकतात. तुम्हाला काय नाही येऊ द्या पोरींना, फक्त तोंड हसतं ठेवा. हो तुमच्याकडे पाहून लोक शहाणे होतील, आहे की नाही. आणि ते आलो ना बा महाराज माझ्या पुढं गादीवर बरं का, मला रे दादा मारतंड दादा, पण गादीवर पुढं आलं तर आलं असं बसलो खाली मान घालून असं. ते पाहिलं मी गेलो ना घाबरून. होतं तेवढे डोक्यातलं गेलं माझ्या. हा ना, त्याने वर पाहिलं का ते असं पाहायचं. आणि मी त्याच्याकडे पाहिलं का मी घाबरून जायचं. प्रासादिक असलं पाहिजे. गीतेमध्ये काय म्हटलंय, अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं समाधान कधीच ढळत नाही, तो माळकरी नसला तरी वारकरी असतो. 100 माळा ज्ञानेश्वरी पाठवून तुकोबाचा गाथा पाठवून तोंड पावा तो जणू काय. मग मी एक विनोद केला बरं का रे पोरांनो, जा जा तुला जायचं का, जा तुझी वेळ अजून टाईम आहे जायची. तुझं ठरलं असेल किती वेळा जायचं किती वेळा नाही. मग नीट बस की. ही झोपायची ती कशाला बळ आणलं तर घेणं देण्याची. ज्याने यायला आता तुमचं बाप कुठं गेलं, काशीला गेलं काय रे. ज्याने यायचं ते नाही, भलतीच गोळा झाल्यात. तुम्ही काय करायचं, जेवायच्या टायमाला यायचं पोरावं. जेवलं का हाणायचं पळायचं. हे काही कळत रे तुम्हाला. हे कळण्याजोगी गोष्ट आहे काय. यात काय गंमत आहे का जम्मत आहे का सोंग आहे का काय आहे. याच्यामध्ये केवळ तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. पुढे काय माऊली, कार्य अकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम मिहारहसी. बाबा रे अर्जुना, तुला जगण्याचं शास्त्र सांगतोय. मरणानंतर तुम्ही कुठे जाणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, हे फक्त पंतांना माहीत हवे आहे. त्यांचा तो धंदा आहे. मेल्यावर तुमची शांती करा, मेल्यावर तुमचा कावळा शिवा. कावळा शिवायची गोष्ट तर मला वाईटच वाटते खूप. कारण तो कावळा काही लय शहाणा असतो का. पोपट तरी पेरू खातो, कावळ्याने कधी पेरू खाला काय बाय. कावळा काय खातं, बारीक पोराने टिंब केलं का लगेच तिथं टोचा येत. झाला बाबा नाश्ता माझा. आता कुठं निघाला रे कावळ्या, आता चाललो 10व्याला. आधी ते गोखाड खाते,
मग आपल्या बापाच्या पिंडात तोच घालते आणि आमच्या टाळ्या वाजतात वाया शिवला ग वाया शिवला. मग तुम्हाला तुमचा बाप कावळा हो असं वाटतो काय? या बा जनाशी लागले वेळ, या बा जनाशी लागले वेळ, या जनाची लागले वेळ, या जनाची लागले वेळ, या बा जनाशी लागले वेळ. हा असं या बा जनाशी लागले वेळ, या बा जनाशी लागले वेळ, लागले वेळ, लागले वेळ, या बा जनाशी लागले वेळ, या बा जनाची लागले वेळ, या जनाची लागले वेळ. वा वा क्या बात है. कसं आहे, रसिक असतील तर रातभर बसतील, त्याला काही कळत नाही काय होत बोंबलं ते म्हणते. एक बाई म्हणली ना मला परवा कीर्तनात जाता जाता म्हणले बाबा हे काय एवढी ओरडत होता रे तू, आय 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 आय, काहीतरी गोष्टी नाही माष्टी नाही, काय हसावलं नाही काही नाही, काय रे या 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 या. हे कसं वासरू आहे बघा. हे रक्तातच तयार व्हावी लागतात माऊली. या ये 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 ही ब्लड रिलेशन म्हणतात त्याला. हे कोणाचंही काम नाही भाऊ. हे आई वडिलांची प्रजोत्पादनाच्या वेळेला जशी स्वाभाविक मानसिकता असेल तशाच स्वभावाचं पोरग जन्माला येतं. म्हणून गरोदर काळामध्ये आणि प्रजनन काळामध्ये आई आणि वडिलांनी चांगल्या प्रकारच्या करुणा रसाच्या, शांत रसाच्या, प्रेम रसाच्या कथांचं वाचन केलं पाहिजे. धर तरवरण हान, धर तरवरण हान, धर तरवरण हान, पोरं आताच लाता मारी. असलं काय वाचलं तर मनवणी शांती धर, उतराल पहिलं तिर, उतराल पहिलं तिर, उतराल पहिलं तिर. आपण बरं का पोपटराव, आपण त्यावेळेला गाणी म्हणायचं. आठवण मी रचाय दिवसभर रचायचा, इथं लय रचली मी. 1000 गीतं रचली ह्या राजापूरमध्ये मी. आज उभ्या जगात त्याचा प्रचार झाला आहे. कितीतरी कीर्तनकार माझ्या कविता गातात की नाही. त्याचा मला स्वाभिमान आहे, राग नाही येत, बरं वाटते ना. आपण मी रसळच आणणार आहे, कोणाला तरी म्हणू दे ना, त्याला काय होतं. काही लोक म्हणतात बाबळे बाबांचं कशाला, अरे म्हणू दे ना बाबा, त्याला कोणालाही म्हणू दे ना, चांगली गोष्ट नाही. मी इथे गीत लिहिले होते, यात चाले आता बोलू ना. हे माझी विनंती ऐका राया ग, माझी विनंती ऐका राया, माझी विनंती ऐका राया, सजना सकया करीते गया वया, धरीते मी चरण, नका करू लेखित माझ्या लग्न, नका करू लेखित माझ्या लग्न, नका करू लेखित माझ्या लग्न. असं वाजव ना. पुढचं कडवं कसं आहे, लावणीचं अजून लय कोवळा जीव हो, अजून लय कोवळा जीव हो. कारभारी का माझ्या लेकीचं लग्न एवढं लवकर करताय. शिकू द्या ना तिला, प्रांत होऊ द्या, कलेक्टर होऊ द्या, अधिकारी होऊ द्या.
MPSC UPSCच्या परीक्षा देऊ द्या ना माझ्या मुलीला. अजून लई कोवळा जीव, अजून लई कोवळा जीव, येऊ द्या तुम्हा किव नका मर्यादेची शिव. तुम्ही जाऊ ओलांडून ओ जाऊ ओलांडून, जाऊ ओलांडून ओ जाऊ ओलांडून, नका करू हे गीत नका करू हे गीत नका करू हे गीत कोण म्हणतंय? नवऱ्याला म्हणते ना. काय म्हणते? एकुलती एक कालई आहेत मला बाई, का करता अशी घाई मी. गेले भांबवून गेले भांबवून, गेले भांबवून, गेले भांबवून, नका करू नका करू. ये सुधारणांचे युग, ये सुधारणांचे युग, नवऱ्याला म्हणते. दिंडी नंबर 86 पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी. स्त्रियांचं सबलीकरण, तरुणांची व्यसनमुक्ती, झाडांचं जगणं, झाडे लावा झाडे जगवा, अनेक उपक्रमात मी जाते कारभारी. ये सुधारणांचे युग. गावोगावी पोरं शिकली, पोरी शिकल्या, शिकू द्या माझ्या पुरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार होऊ द्या. ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी पहिली शाळा निर्माण केली मुलींची म्हणून. आज मुली प्रांत कलेक्टर आणि अधिकारी झाल्या. बरोबर आहे. आणि म्हणून कारभारी ये सुधारणांचे युग, विकास जागू जाग. घाटात हॉस्पिटल नाही काय, कॉलेज झालंय, लोणीला आहे, संगमनेरला आहे. विकास झालाय, प्रगती झाली. मोठा गेल्या, मोटार आल्या. ये सुधारणांचे युग, ओ ये सुधारणांचे युग. सुधारणांचे युग, विकास जागो जाग. तुम्हा शिकाव राग राया, या समजून राया, या समजून. नका करू लेखित नका करू लेखित नका करू लेखित. नवरा काय म्हणतो बायकोला? अगं येडमे, 100 वेळा मशेरी लावून देवळाच्या दारात थुकत होती.
तुझी मशरी सुटली, तुला शहाणपणा आलाय. एवढं शहाणपण कसं काय आलं तुला? ती काय म्हणते ऐका. माझे होते लई अज्ञान, या माझ्या नामदेवान, माझ्या यागबाई नामदेवान मला हाताला धरून नेलंय. दाखवले मला माऊलींचे चरण, माझे होते लई अज्ञान ग, माझं होते लई अज्ञान. मग माझं होत लई अज्ञान, मी झाले सज्ञान. वाबळे महाराजांना दिलंय मला ज्ञान, दिलंय मला ज्ञान ग, दिलंय मला ज्ञान, दिलंय मला ज्ञान ग, दिलंय मला ज्ञान. नका करू लेकीच माझा लग्न, नका करू लेकीच माझा लग्न, नका करू लेकीच माझा लग्न. कशी वाजवते ताई बघा. ये गावराजापूर अति सुंदर कर्तबगार शेतकरी थोर, घेऊन मार्क्सवादा विचार निघालो, विकास पंथाला निघालो, विकास पंथाला निघालो, विकास पंथाला निघालो, विकास पंथाला. हे लय दिवसांनी आठवलं पोपटराव. या आपल्या गावात त्यावेळेला याची रचना झाली, बालविवाह बंदीची. अशी अनेक कामं, ही कामं ज्ञानाशिवाय होत नाहीत. राजा हो, संत सांगतात तुम्हाला दुसरं कोणतं सैतान नाही लागलं. माझ्या सहित वाबळे महाराजांसहित तुम्हाला एकच सैतान लागलंय, एकच भूत लागलंय शक्तिदादा. कोणतं माहितीये? अज्ञानाचं भूत लागलंय. अज्ञानमच्या बीजातस्य पार्थ संपदमासुरीं, दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाय सुरीमत. मा शुचः संपदम दैवी मबिजातस्य भारत. म्हणून हे भारत, हे अर्जुना, म्हणून मी तुला गीता सांगतोय, यू आर माय गुड स्टुडंट. मी कोणाला सांगितलं नाही बाबा, आणि सांगितलं ज्याला ज्याला सांगितलंय ते सगळे माझ्या पुढे टॅलेंट, गुड मॅनर्स आणि ज्ञानाला एक शब्द आहे बघा, आणखी एक सांगेल का तुम्ही कुणी पोरींनो? हां सांग, बरोबर आहे, घाबरायचं नाही रे. हां काय बोलली ती? बरोबर आहे, सांग ना. एक तर मी बाहेर राहा, आणि काही जण मी बाहेर राहा काही राहा. तुम्ही मोठ्याने बोलायला शिकल्या का? नॉलेज, टाळे वाजवा तिच्यासाठी. नॉलेज, टॅलेंट, मॅनर्स. आणखी एक शब्द आहे ज्ञानाला, कोणी सांगेल का? नाही. आय वॉन्ट युअर गुड इंटेलिजन्स. आहे की नाही? खरं सांगा, आहे ना? मग माझ्यासाठी टाळे वाजवा की. तुम्हाला एक नवीन शब्द सांगितला ना इंग्रजीमध्ये मी, इंटेलिजन. काय शब्द आहे? इंटेलिजन म्हणजे ज्ञान. ज्ञान बिना कुछ ही नहीं होता. खाना नहीं हो तो भी चलेगा, पाणी नहीं हो तो भी चलेगा. स्वतंत्र, स्वतंत्र म्हणजे स्वतःचं तंत्र, स्वतःवर नियंत्रण, तेच स्वतंत्र. बरोबर आहे? स्वातंत्र्य म्हणजे काय? पहिलं माझ्या इंद्रियावर मी नियंत्रण ठेवतो, माझ्या डोळ्यावर मी नियंत्रण ठेवतो, आणि ज्याने नियंत्रण ठेवलंय
त्याला विचारलं जातं बाबा रे काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा. वदनावया सुभटा, वदनावया सुभटा, काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा. हे बायांनो, तुम्हाला काही कळून येत नाही कळू टाळ्यात वाजवा ना. पण कळतंय ना मी बोलतोय ते सगळं कळतंय का? म्हणजे याचा अर्थ असा आहे आपल्याला ज्याची माहिती नाही त्याच्याकडून ज्याला जी माहिती आहे त्याच्याकडून ती मिळवली पाहिजे. पण ज्याला माहीत नाही त्याच्याकडे जाऊन फायदा आहे का? म्हणून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात हे सगळं अज्ञानाचं भूत घालवायचं असेल, अज्ञानामुळं चोरी, अज्ञानामुळं असत्य, बरोबर आहे, अज्ञानामुळं लोकांच्या पोरींना रातभर चॅटिंग, कुठेही बसले आहेस एकटंच बरं का, इकडून 16 इकडून 16, ही एवढीच 2 बसल्यात येऊन. तुम्ही आता मॅचवर आहात म्हणा, पण हे खरी हे जे आता मध्ये उठून गेले की 2-4 ही मोबाईलवालीच आहेत. त्यांना तुम्ही किती बोला शिकवा काही करा, ती मोबाईलवालीच आहे. ते कोणच्या तरी एखाद्या पोरी बाळीचा फोन घेतात आणि 15-16 जण एकाच फोनमध्ये डोकीत आहे बरं का, कुठे बसली आहेस. मग तिकडून फोन येतो, टुंग वाजलं का ते असं पाहतं त्या मॅसेजची वाट, असं टुंग टुंग वाजलं लगेच लगेच ते लिहितोय बरं का. तिकडून आवाज आला म्हणजे आवाज म्हणजे ते लिहून आलं, मी पप्पांशेजारी बसले आहे. कशी खुळाकली बघा नाही. मग त्यांना असंच लागतंय, हेच लागते त्यांना, आणि ते माझ्याकडे कमी आहे ना. मग ते काय म्हणते, ती काय म्हणते पप्पांशेजारी बसले. हे काही इकडून लिहिते माहिती का, कार्ट 16 वर्षाचं हो, काय मॅच्युअर नाही ना. तुझ्यासारखं दादा, तुझ्यासारखं हे पोरगं मला काय म्हणते किशोरचं मगाशी एकटंच सगळे गेल्यावर म्हटले बाबा मी आणतो मीच बरं का, आता आयुष्यभर आपण दोघेच. बघा ना किती लहान येते. त्याचा बापाही मला असं म्हणत होता, याचा बापाही पण तसाच. त्याच्या बापाने एक दिलं मला पोरगं बघा, त्याच्या बापाने एक दिलंय, याच्या बापाने एक दिलंय. शक्ती खूप चांगली आहे गावा बरं का. म्हणजे काही कामानं मुलं येत नसतील, पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला मुलं झाली ती लई चांगली झाली ना याचा अभिमान बाळगू नका. माझं पोरलंही बाई चांगलं, काय सांगावं त्याचं लय आखू अवगुण घातलं बाई. अगं पोरग चांगलं आहे पण नातू काय करतोय बघ ना, कुठं बसलीस. पण हे एवढं करतंय ना अभिनय, शेजारच्याला गम नाही, ते त्याच्यात मेशीची वाट पाहतो. याच्याला याला हे इकडं हालतंय डोलतंय ना, शेजारचं याच्याकडे बघत नाही, तसं काही मैतीला बसल्यात. बघा तुम्ही जाऊन अंधारात, आत्ताही जाऊन बघा, कीर्तन संपल्यावर असतील वाट्यावर चावाट्यावर आहे ना. आणि मग तिकडून ती काय म्हणते, मी पप्पांशेजारी बसले. हा काय म्हणतो, त्या टाकल्या शेजारी बरं का रे पोराव. आणि मग ती काय म्हणते, नालायक मेला कुत्रा. तुमच्यापेक्षा पोरींना लय शिवाय येतं बरं का, कारट्याव गाबड्याव. ती काय म्हणते, माझ्या पप्पांना टाकल्या म्हणतोस काय. हा इकडून काय लिहितो माहिती का, हायच तो टाकल्या. सकाळी त्या टाकल्याला आहे ना 5-50 पोरी जिजाऊ मासाहेबांसारख्या, सावित्रीबाई फुल्यांसारख्या बरं का रे, अहिल्याबाई होळकरांसारख्या, फातिमा शेख सारख्या, मासाहेब जिजाऊ महाराणीसारख्या, अशा 50 पोरी
खलबाद्याचा दांडा घेऊन आल्या पर्समध्ये. आणि ती कॉलेजला गेलं का सकाळी उठून, तर त्याला तिकडे म्हटल्या, ती ज्याला त्याने लिहिलं होतं ना, ती म्हटली, सोन्या कम हिअर प्लीज, आय लव्ह यू. सोन्या बार बिघडला. तेवढला वाटलं खरंच आहे का काय. आणि ते त्या कॉलेजच्या पाठीमागं गेलं हॉटेलला जायचं म्हणून, आणि 5-50 पोरांनी असा बडावला, आयो किती मारलं रे बाबा. तू का नाही मारू लागला रे. आता काय फायदा, ते गेलं पळून. याने मात्र ठणकून हल्लं बरं. असं सुजलं पोरांनो, एवढं सुजलं भोपळ्यासारखं. घरी गेलं का हे डोळ्यात दिसत नव्हतं त्याचं असं. मम्मी म्हणली, सोन्या काय झालं. सोन्या म्हणलं, काय नाही मम्मी, मला मुंग्या चावल्या. अशा रणरागिणी वाघिणी आणि स्वतःच्या चारित्र्याचं रक्षण करणाऱ्या पोरींनो, तुम्ही ज्या दिवशी स्वतःच्या चारित्र्याचं शिलाचं संरक्षण करून फुकट बाबूराव बडवाल ना, त्या दिवशी या गावाचं पंढरपूर होईल. तुम्हाला स्वतःला जगायचंय. आता कोणावर अवलंबून राहू नका. ज्याच्यावर अवलंबून राहिलं त्यांनी समाजावर बलात्कार केले. म्हणून ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडे जावं लागतं. तुम्ही म्हणाल ते मारुती काय वानर, त्याच्याकडे काय ज्ञान आहे. हे वानर माकड पोथ्यांनी लिहिले हो. वानर आहे तो. कोण आहे बोला मोठ्याने एकदा, आणखी मोठ्याने बोला. वानर नाही, वानर. वानर म्हणा, लांबट म्हणायचं वानर. आता त्यातला वा काढल्यावर काय होतो, नर. नर म्हणजे कोण. नर म्हणजे नुसता पुरुष नाही, ज्याच्याकडे मर्दुमकी आहे, ज्याच्याकडे बळ आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, जो जिम करतो, ज्याचं शरीर पिळदार आहे, ज्याची छाती निधडी आहे, त्याचे टाचा लोखंडी, दंड पोलादी आहेत. आणि एवढी ताकद आणि शक्ती असून सुद्धा तो आपल्या शक्तीचं प्रदर्शन न करता कोणाच्यावरही अन्याय करत नाही, हातात हत्यार घेत नाही, शांतीने जगतो, त्याला बजरंग असे म्हणतात. कोणाला नाही म्हणती. काही काही गावात असं नाही माजलेले रेडे, त्याला इकडे बोलवून नाही तर त्याला म्हणा 5-50 पोरं आणून ठोकतो तुला. तो गुंडाला नाही बजरंग म्हणत, मूर्खांना. जगातल्या सगळ्या धर्मांशी ज्याला आपली शक्ती बळकट असून प्रेमानं वागता येतं त्याला जय बजरंग असे म्हणतात. हे मी नाही बोलत हा पोरांनो. कसा आहे तो बजरंग. वज्र अंगाचा आहे, पण कसा आहे. आधी मना घेई हाती, आधी मना घेई हाती, आधी मला घेई हाती, आधी मला घेई हाती, आधी मना 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 घेई हाती. घेई हाती. आधी मना मालकंस मालकंस.
ज्याला शास्त्र कळत नाही त्याच्या पुढं गाणं म्हणजे आणखी आपला वेडे पण आहे. त्यांच्या सुरात झालं पाहिजे. आधी मना घेई हाती, आधी मना घेई हाती, तोची गणाचा गणपती, तोची गणाचा गणपती. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. आलं का मनावर? म्हणून गावोगावी मारुतीची मंदिरं, हनुमानाची मंदिरं काय आहेत? मनाला जिंकणारा जगातला पहिला थोर वीर म्हणजे अंजनीचा पुत्र हनुमंतराय आहे. आणि सगळ्यात मोठी लढाई हीच आहे भाऊ. पण हे विसरले आपली जनता, गरीब बिचारी. अज्ञानी लोकांना कोणी फसवतं. इस्लामबाई की मुल्ला मौलवी आहेत ना, ते गरीबाची पोरास नाही, अंडे विकणारी, बोंबेल विकणारी, आणखी काय ते भंगार विकणारी. ए पापा इधर आओ, बोलो मुल्लाजी, बोलो हजरत खान, बोलो बोले इस्लाम खतरे में है, बोले हिंदू मारना डाले पड़ेगा सब. तो बोले हाथ में हथियार ले लो, ऐसा काफिर को मारो. आणि मग हिंदूंच्या पोरांना कसल्या तसल्याच. हिंदू धर्म खतरे में है, उनको मुसलमान को मारना पड़ेगा. आणि तोंडातलं आहे त्याला कधी मारायचं रे भूता. जगात जे असतील ते धर्म सुखानं जगले पाहिजेत. धर्म महत्त्वाचा नाही, माणसं महत्त्वाची आहेत. ती भगवंताची देण आहे नव्हे, भगवंताचं ते रूप आहे. कोणी हिंदू असेल, कोणी मुसलमान असेल, कोणी महार असेल, कोणी मांग असेल, कोणी चांभार असेल. त्या जातीला काय महत्त्व आहे कातड्याला वरच्या? अंतःकरणामध्ये मला सांगा, असं कुठं झालं का बायांचं हृदय पोटात आहे आणि पुरुषांचं हृदय इथं आहे? असं आहे का कधी? स्त्रियांचं हृदय सुद्धा डाव्याच बाजूला, बरोबर आहे, आणि पुरुषांचं सुद्धा, पोरांनो बोला, मोठ्याने बोला, डाव्याच बाजू, बरोबर आहे. हिंदूंचं हृदय आणि मुसलमानांचं डाव्याच बाजूला आहे. हे मुसलमान हिंदू हे वरचं चमडं आहे रे आपल्या. या धर्मांना महत्त्व नाही. धर्म ज्याला धर्माच्या नावावर मजा करायची त्यांनी हे धर्म स्थापन केलेत. त्यात ती माणसं गुंतली गेली धर्मात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्म, जाती, मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ हे सगळं अर्जुना काल्पनिक आहे. तुझा स्वतःचा धर्म काय आहे? अर्जुन म्हणाला, काय स्वतःचा धर्म? श्रीकृष्ण म्हटले, मला नको विचारू, मग राजापूरला जा. आणि राजापूरला हनुमंताचं मंदिर आहे, तिथे जा विचार, आणि त्याला विचार धर्म काय आहे तो. धर्म म्हणजे भक्ती, आणि भक्ती म्हणजे काय? मगाशी सांगितलं ना, 2.5 लिटर दही देवाच्या बोकांडा वाचायचं. एकानं महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलाचं झाडच तोडलं आणि अख्खं गाडीत भरलं आणि महादेवाच्या बोकांडा आणून टाकलं. अख्खं झाड, अख्खी फांदाडं, आणि त्याला किती काटे असतात हो. तुमच्या एखादं म्हातारा तिथं असतं महादेव म्हणून, तर हाणला असतं ना लाटण्यानं तुम्हाला. अरे झाडं जगवली पाहिजे. त्याचा अर्थ काय होतो? महादेवाची पिंड जी आहे ती खालची जी बाजू आहे ना, ते श्री जनन लिंगाची स्टॅच्यू आहे तो, आणि वरचा जो लंबगोल आहे ना, ते पुरुषाचं जनन केंद्र आहे. म्हणजे आई आणि वडील त्यांच्या पोटी तुमच्यासारखी सुदृढ, सशक्त, ज्ञानी, विद्यासंपन्न, काय बोलतात त्याला इंग्रजीमध्ये, मॅच्युअर ना, मॅच्युअर पोरं आणि पोरी जर जन्माला घालायच्या असतील तर प्रजनन काळामध्ये, जन्मकाळामध्ये आणि गरोदरपणामध्ये, गर्भस्थापनेच्या पूर्वी पण आणि गर्भस्थापनेनंतर सुद्धा बेलाच्या फळाचा रस, सरबत आणि बेलाच्या पानांचा रस घेतल्यावर हनुमंतासारखे देखणी आणि तरणी बांड पोरं जन्माला येतात. इज अ गुड सायन्स. म्हणून वारकरी संप्रदायाचा अध्यात्म हे सायंटिस्ट आहे. पण आपण काय करतो, ते आई वडिलांना तर मानितच नाही, पण आई वडील येडी आहेत.
पोटात पोरग आहे मिसळ खाती पावर मिसळ मग पोर झालं पांगळ वाबळे महाराज पाळला म्हणा ना मग मी म्हणलं असं पाहिलं का ना मी म्हणलं पहिल्या दिवशी जन्मिले बाळ आणि बाळाच्या हातात 2-2 केळ आणि बाळ पाहत टळाटळ जो बाळ जो म्हणून आहार शुद्धी विचार शुद्धी आचार शुद्धी आणि उच्चार शुद्धी गुड वर्ड अँड गुड वर्क अँड गुड वर्ड बरोबर आहे हे संत आम्हाला शिकवतात हे ज्याच्याकडं आहे त्याला शरण जाणी म्हणा शरण शरण वाटा शब्द बरं का वाटा वाट नाही वाट लागती अज्ञानानं धर्म जोपासला अज्ञानानं देवपूजा केली तर वाट लागती वाट मिळत नाही म्हणून जगात कोण ज्ञानी आहे जगात कोण बुद्धिमान आहे इतिहासाची पानं वाचा बुद्धी मताम वरिष्ठम काय वर्णन केले हनुमंतरायाचं जगात जेवढे बुद्धिमान माणसं असतील त्या सर्व बुद्धिमानांपेक्षा महान वरिष्ठ बुद्धिमान कोण असेल त्याचं नाव आहे हनुमान का मग तो एवढा बुद्धिमान कुठं तो काय कुठं पोत्या वाचायला गेला होता त्यांनी काय जाणवं घातलं होतं लोकांनी त्याच्या गळ्यात घातले चित्र आहे ते कसंही करू शकतो आपण आपल्या मनाजोगं महारा मांगांना चांबारांना ध्याडांना गुजरांना पारध्यांना वैदाला वडाऱ्याला स्त्रियांना विटाळशीला सुद्धा विधवेला सुद्धा ज्यानं अंगा खांद्यावर कडेव खांद्यावर घेतलं कुरवाळलं ना आणि लेकुरवाळा झाला तो विठ्ठल महारा मांगाचा आहे मग त्याच्या गळ्यात जाणवं पाहिजे का हो खरं सांगा आता ज्याच्या ताब्यात सत्ता आहे त्याने त्याला जाणवं घातलं दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड आपल्याला जाणवायचं काय गरज आहे आपण कुणबी आहोत बरोबर आहे ना म्हणून ज्ञानाशिवाय जगणं नाही पुराणं ज्ञान असल्यामुळे भाकरीच खातो का नाही मग ज्याला ज्ञान नाही ते काय पितं मुताड पितं ज्ञान नाही ना बरं त्याच्या पायी किती नुकसान झाली हो कुंभकर्ण की दारू प्याला युद्धाला गेला तिकडच मेला
परत आला नाही तो असाच रावण मेला दारूच्या पायी. तो असाच रावण मेला दारूच्या पायी. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी. कौरवांची काय ती गती, कौरवांची काय ती गती, तुम्ही मूर्खमती का हो दारुच्याच्या परी गत नाही. असून भोगिता दारूच्या पायी. असून भोगिता दुःख दारूच्या. तेव्हा वेळ झालाय. कितीतरी मला रात्रभर सांगता येईल. हनुमान या शब्दाचा अर्थच किती गोड आहे बघा ना. मयूर, हे दाद्या, तुझं नाव काय? समीर ना? हां. आणि बरं का समीर, शक्ती, हनुमंत म्हणजे माकड नव्हतं रे. हे बोगस लोकांनी पोथ्या दिले. माकड कुठं बोलतं का हो? मग आजचं का नाही माकड बोलत? म्हणतो तो देव होते असं कुठं काय नाही. हे आता MA PhD BSc ॲग्री MSc काय ग पोरून तुम्हाला पटेल का या गोष्टी? तो एक सज्जन गृहस्थ होता. त्याची आईचं नाव होतं अंजनी. काय नाव आहे? अंजनी. म्हणजे काय माहिती आहे का? अंजन शब्दातून तयार होतो अंजनी. अंजन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? अंजन, कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताडळ, तिमिर या दृष्टी गेली फिटले, भ्रांतीचे पडळ. बरोबर आहे. म्हणून कृष्णांजन. कृष्ण म्हणजे आकर्षण. आता बरं का रे, हे बघा कृष्ण शब्द कसा आहे बघा. करशन करशन आकर्षण 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 आकर्षण. काय झालं तयार शब्द? आकर्षण, अट्रॅक्शन. कोणाचं वाटतंय मला? तुमचं वाटतंय. काय वाटतंय? हे काही शत्रू आहेत माझे? नाही. पण तुमचं काय वाटतंय? तुम्ही कृष्ण आहात. कृष्ण म्हणजे काय? तुमचं आकर्षण वाटतंय. का वाटतंय? यू आर गुड टॅलेंट बॉय. टॅलेंट बॉय. कळलं? म्हणून मॅनर्स, उंची, विचाराची उंची. श्री ज्या आईजवळ अशा प्रकारच्या विचाराची उंची आहे की माझं पोरगं समाजाला प्रिय झालं पाहिजे. आता किशोरच्या आईंना खूप आनंद का होतो? तर किशोरच्या आईची वडिलांची एक पिढी, किशोरची दुसरी पिढी. आणि दादू तुझं नाव काय रे? बघ ना तो तन्मयने मग अशी दरवाजा लावून मला कळ्यात मिठी मारली. म्हटलं बाबा आता आजपासून मी तुमचा आणि तुम्ही माझे. किती लहान आहे बघा ना तो. तसा हा एक माझ्याजवळच झोपतो आल्यावर. शक्ती हा माझ्या शिष्यांची पोरं माझ्या शिष्यावर पडली आणि ती माझ्या अंगावर चढली तरी मला बरं वाटते आता. जर ही चांगली निघाली नसती तर किशोरच्या आई असेल किंवा आणखी तुम्ही सगळ्या आया आहेत, नातवंड चांगला निघाली नाहीत ऐका तर म्हाताऱ्या बाया दरवाजात बसून डोक्यात गुडघ्या डोकं घालून बसत्यात अशा. मग सुभद्रा म्हणती काय ग सकू लई गुडघ्या डोकं घालून बसेले, काय ग लई बारीक तोंड करेले. ती म्हणती काय करो बाई, का ग बाई येडी. तर तिसरी पिढी धड नाही निघेल बाई, काय जन्माचं वाटोळं झालं. बरोबर आहे ना. म्हणून मुलगा मुलगी चांगली निघणं बरोबरच आहे, पण त्याच्याबरोबर तिसऱ्या पिढ्या माझ्या बजरंगासारख्या बुद्धिमान निघाल्या, त्या आजोबा आजींना मोक्ष मिळतो. कळलं. म्हणून भगवान तुकोबराय म्हणतात की हनुमंता हनुमाना मी तुला शरण आहे का. तू हनुमान आहेस, तू मारुती आहेस. मारुती कळलं का. ती म्हणजे कोण. जी रात्री 12 वाजता लोकांच्या पोरींना चॅटिंग करायला लावते ना, ती इच्छा मारुती. कळलं. जे खोटं बोलू देत नाही, खोटं बोलायला लावते ती इच्छा मारुती.
भक्ती म्हणून तो मारुती आहे. वाईट इच्छेपासून दूर का मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. म्हणून स्वतःच्या यत्किंचितही अपराध नसताना जी कोवळी पावलं राजगादी भूषवणार होती तीच कोवळी पावलं 14 वर्षाकरता सावत्र आईच्या वचनांची पूर्तता करण्यासाठी 14 वर्षे जे श्रीराम बाळ वनाला गेलं त्या अशा एका पवित्र बुद्धिमान सत्शील संयमी सहनशील आणि अंतःकरणातला क्रोधरूपी रावण ज्याने मारला तो. दादा तुझं नाव काय? तुषार आहे ना? सुशांत. या बात माझ्या कथेत होता बरं का सुशांत आई नावाच्या. हो ना? हा बरोबर गोड आहे बरं का सुशांत. जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची प्रगल्भता ठेवून अंतःकरणाच्या लंकेत असणारा क्रोधरूपी रावण मारला पाहिजे, तो क्रोधरूपी रावण ज्याने मारला तो सुशांत सुद्धा राम होऊ शकतो. कळलं ना? आता जास्त सांगत नाही. म्हणून अशा जो लोकांना ज्याच्यामुळे आराम मिळतो तो आराम 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 आराम. कळलं? अशा रामाचा जो दूत आहे तो हा समीर असेल शक्ती असेल यांचं काय नाव दादाचं विजय असेल बरं का. हे सगळेच हनुमान आहेत की ज्याने मान हाणलाय आणि ज्याला मानाची अपेक्षा नाही तो मनमोकळं जीवन जगून त्याला कधी पॅरालिसिस होत नाही बरं का. टाईट माणसाला सगळे आजार होतात आणि जे नामदेवरायासारखं भोळं मोकळं मनाचं आहे ना अशी माणसं. हे बघा हे बाबा एवढा अपंग असून एवढा वेळ उभा आहे का? त्याचा फळ नाही. माझ्या आधी उभी राहिला अर्धा तास. आणि म्हणून त्यांच्यासाठी एक टाळे वाजवा खरी. बुधवंत महाराज किती वर्ष येतात बिचारे, किती नम्र आणि गोड. प्रत्येक घराशी रिलेशन. कधी याचं नाही त्याला, त्याचं नाही त्याला, नाही तर काही न लई सवय. ए बाया अगो बाई तुला काय सांगू बाया. हो ना. 50 माळा गळ्यात आणि दिंडीला चालल्या तरी आणि मी ना रकमेचं वाटोळच करणार आहे बाया. आणि मी तिचं ना वावरच पेटून जाणार बाई. आणि वार येऊन गेली का बाया आमचा बोकडे आणि त्यांचं एका दिवशी येते ना आणि त्यांची सगळी माणसं आमच्याकडे मटण खायला आणणार आहे आणि अख्ख्या गावाला दारू पाजणार आहे. आणि पंढरपूरला चालले पाहिलं ना काय त्या माळाला काय करायचं या. म्हणून माळ नसली तरी चालते. आधी चारित्र्य पावित्र्य मग माळ. आधी वारकरी व्हा आणि मग माळकरी व्हा असं हे सगळं. आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. उद्या 26 जानेवारी आहे. मी आपल्याला एकच सांगणार आहे 26 जानेवारीच्या निमित्तानं की राजापूर खूप चांगलं गाव आहे. आपल्या गावात कॉलेज आहे, आपल्या गावात हायस्कूल आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळेतलं पट काय रे पोरांनो? या झेडपीच्या शाळेचा पट काय सध्या आहे का? 400-500. ए अरे कुठं गेले सप्त्यावाले? किती आहे रे? 450. झेडपी मराठी शाळेची किती पोरं आहेत? 450 झेडपीची. खरंच? हो. मग टाळे वाजवले पाहिजे. मी काल एका गावाला गेलो ते म्हणजे आमच्याकडे 18च पोरं आहेत शाळेत. 18. आणि तुमच्या जर जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये मला वाटतं हायस्कूलच जोडू नये काय? डिजिटल आहे. वा टाळे वाजवली पाहिजे. आणि मला हेच या निमित्तानं सांगायचं आहे शाळा मराठी वाचवा. शाळा मराठी वाचवा. माय माऊली तशी वाटते मला शाळा मराठी. माय माऊली तशी वाटते मला ही शाळा मराठी. या शाळेतून डॉक्टर झाले, या शाळेतून शिक्षक झाले.
आय एस अधिकारी